ऑपरेशन शोध 4 मध्ये यवतमाळ पोलिसांचे मोठे यश। 15 दिवसात 60 अल्पवयीन मुलींचा शोध। ऑपरेशन प्रस्थानही प्रभावी। ऑपरेशन शोध 4 अंतर्गत यवतमाळ पोलिसांनी अवघ्या 15 दिवसात 60 अल्पवयीन मुलींचा शोध लावला असून 6 आरोपींना ताब्यात घेतलंय। सायबर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि विविध पोलीस ठाण्यांच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली। मुली बेपत्ता किंवा अपहरणाची तक्रार दाखल होताच तातडीनं शोध मोहीम राबवून त्यांचा सुरक्षित शोध घेण्यावर भर देण्यात येत आहे। यासोबतच ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत मुली व महिलांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती, समुपदेशन आणि प्रतिबंधात्मक उपक्रमही सातत्यानं राबवले जात आहेत। ऑपरेशन शोध 4 ची विशेष मोहीम पूर्ण झाली असली तरी बेपत्ता व अपहरणाच्या प्रत्येक प्रकरणात तातडीनं कारवाई करून मुलींना लवकरात लवकर शोधण्याचे प्रयत्न कायम सुरू राहतील, अशी माहिती पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली आहे। ऑपरेशन शोध 4 हे आम्हाला डीजी ऑफिसकडून राबवण्यात आलेलं आहे। त्या शोधच्या दरम्यान आम्ही जो मिसिंग मुली म्हणजे किडनॅपिंग झालेल्या मुली बोलतो आपण, 137(2) अनुसार गुन्हा दाखल झालेला जो मुलींना आपण 15 दिवसाच्या कालावधीमध्ये टोटल 60 मुलींना शोधण्यात आलेलं आहे। हे पूर्ण राज्यामध्ये एक रेकॉर्डसारखं आहे। याच्यासाठी आपला सायबरच्या टीम आणि पोलीस स्टेशनच्या इन्चार्जेस आणि आयवॉस खूप मेहनत घेतलेलं आहे। याच्यामध्ये आम्ही सायबर पोलीस स्टेशनला एक वार रूमसारखं तयार केलेलं आहे। जनरली आपल्याला ते आयवोला तो लोकेशनसाठी ते गॅप असतात, म्हणजे सायबरने पाठवले, मेलवर केले, आम्ही हे केले ते केले म्हणून सांगतात। आपण पूर्ण पोलिसांच्या टीमला, सायबर पोलिसांना बोलवायच्या, बसायच्या, अभ्यास करायच्या, लोकेशन घ्यायच्या, त्यांना पुण्याला जिथे लोकेशन येईल तिकडे रवाना करायचं आहे। त्यामुळे आपण टोटल 6 मुलींना आणि आरोपींना शोधून आपण आणलेलं आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपला ऑपरेशन प्रस्थानमध्ये आपण मुलींना प्रशिक्षण पण देतो, म्हणजे मुली आणि वुमन सिक्युरिटीसाठी, सेफ्टीसाठी आम्ही पोलीस प्रशासन खूप सिरियसली घेण्यात आलेलं आहे। 100% आम्ही मुली मिसिंग झाल्यावर हे किडनॅपिंगचा गुन्हा दाखल झाला खूप सिरियसली घेऊन त्यांना लवकर ते लवकर शोधून आणणार आहे। त्यासाठी पण आता पण आपण हे ऑपरेशन शोध संपले तरी पण आम्ही कायम ठेवलेलं आहे। आम्ही सांगितलं की गुन्हा दाखल झाल्याबरोबर लवकरात लवकर मुलींना आणायचं म्हणून आम्ही प्रयत्न करत आहे। मुली अल्पवयीनच्या आहे, 18 वर्षाच्या खालीच्या आहे, पण याच्यामध्ये किती शारीरिक संबंध झालेला आहे मी माहिती घेतली नाही, घेतो म्हणजे आल्यानंतर त्यांचे स्टेटमेंट असतात जड्जीकडे, त्याच्यानंतर आपण हे लावतात आहे, त्याची माहिती घेऊन पुढे सांगतो मी।